अंजलि और आप देख रहे हैं 24 इंडिया न्यूज। तो आइए शुरुआत करते हैं आज की प्रमुख खबर। सुमनबाई निंबा बोरसे शेतकरी माता कपाळावर ठसठशीत कुंकू, अंगावर ग्रामीण वेशभूषेतलं लुगडं, कष्टाने रापलेलं शरीर अशी तिची वेशभूषा। तिच्याकडे पाहिल्यानंतर ती गावातली साधी बाई वाटते, पण ती कोणी साधीसुधी बाई नव्हती, तर आपल्या कुटुंबांना सांभाळणारी यशस्वी माता होती। ती माता 1900 दशकातील सासू सासरे आणि आपले 17-18 व्यक्तीच्या कुटुंबांना एकजुटीने सांभाळणारी माता होती। एका शेतकरी कुटुंबाच्या घरात जन्म झालेल्या आणि त्यांचे शिक्षण मॅट्रिक झाले होते आणि त्यांचे लग्न एका शेतकरी कुटुंबात झाले। पातोंडा तालुका अमळनेर श्री निंबा बोरसे यांच्याशी त्यांचा विवाह झाला। ते पण शिक्षक होते, पण कुटुंबाच्या सांभाळण्यासाठी ते नोकरी सोडून शेती करण्यासाठी घरी परत आले, कारण की काही कारणाने शेती करण्यासाठी आणि कुटुंब सांभाळण्यासाठी ते परत घरी आले होते। तरी पण त्या मातेने परिस्थितीचा स्वीकार करून पुढे कर्तव्य करत राहिली। त्यांना 4 मुले आहेत। 2 मुले शेती करतात आणि 2 मुले छोटे मोठी नोकरी करतात। त्यातला लहान मुलगा अनिल सुमनबाई निंबा बोरसे लहानपणापासून कष्टाळू आहे। शिक्षण आणि शेती काम करून शिक्षण करत राहिले, तरी पण त्यांना नोकरीसाठी काही यश आले नाही। आईच्या आशीर्वादाने पुणे येथे त्यांना कारखान्यांना नोकरी मिळाली आणि ते आता नाशिक येथे चांगल्या कंपनीवर आणि मुद्द्यावर काम करत आहे। हाच तो मातेचा आशीर्वाद आहे। तशीच पार्श्वभूमी असलेल्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पातोंडा तालुका अमळनेर या छोट्याशा गावातून एक अशी प्रेरणादायी कहाणी आहे, जी प्रत्येक आईच्या सामर्थ्याची जाणीव करून देते। ही कहाणी आहे सुमनबाई बोरसे या साध्या शेतकरी माता होती। नुकतच त्यांचं वृद्धापकाळाने निधन झाले। सुरेश, विजय, अशोक, अनिल निंबा बोरसे यांच्या त्या मातोश्री होत्या। सुमनबाई बोरसे यांनी अत्यंत साध्या परिस्थितीत शेती करत आणि अनेक अडचणींना सामोरे जात आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व शिकवले। घरची परिस्थिती मर्यादित असली तरी त्यांनी कधीही आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत तडजोड केली नाही। त्यांचा एकच विश्वास होता, शिक्षण आणि प्रामाणिकपणा माणसाला मोठं बनवतात। अत्यंत कठीण परिस्थितीत जिद्दीने त्याने आपल्या 4ही मुलांना शिकवलं। या यशामागे कोणताही मोठा वारसा नव्हता, मोठी संपत्ती नव्हती, होते ते फक्त आईचे संस्कार, कष्ट आणि शिक्षणावर असलेला अढळ विश्वास। सुमनबाई बोरसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली।